नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आज आपण समजून घेणार आहे की लाईफस्टाईलचा इन्फर्टिलिटीवर काही परिणाम होतो का? सो नक्कीच लाईफस्टाईलचा परिणाम होतो. जसं आपले आजी-बाबा ज्या गोष्टी करत होते, त्या गोष्टी आपण आजकाल करत नाहीये. जसं आपण वेळेत झोपणं, सकाळी लवकर उठणं, ह्या गोष्टींचा नक्कीच परिणाम होतो. दुसरी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. एक्सरसाइज केल्याने एंडॉर्फिन नावाचा हार्मोन रिलीज होतो. ते ॲक्चुअली पूर्ण हार्मोन्सचं बॉस आहे. ज्यांचं एंडॉर्फिन चांगलं आहे, त्यांचे बाकीचे हार्मोनल बॅलन्स जो पण असेल, जो बिघडलेला असेल, तो सुद्धा नॉर्मल होऊ शकतो. सो डेफिनेटली इन्फर्टिलिटी कमी होऊन जातं जर तुम्ही एक्सरसाइज केली तर. अजून मेडिटेशन करायला हवं. मेडिटेशनने मन शांत होणं, तणावमुक्त राहण्यासाठी मदत होऊ शकते. शिफ्टमध्ये ड्युटी असेल, तर त्याच्यामुळे स्लीप ही डिस्टर्ब असते आणि स्लीप डिस्टर्ब असेल, तर तुमचे हार्मोन्स पण डिस्टर्ब होऊ शकतात. सो त्या केसेसमध्ये फर्टिलिटीचे चान्सेस कमी होऊन जातात. इन्फर्टिलिटी वाढण्याचं प्रमाण जास्त होऊन जातं. आपल्या हॉबीज जपणं. ज्या हॉबीज आहेत त्याच्यामुळे पण एन्डॉर्फिन, डोपामाइन सिक्रेट व्हायला मदत होते. सो त्याच्यानेही इन्फर्टिलिटीसाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. पुरेसा व्यायाम आणि जेवणावर बंधन ठेवणं, की ज्या गोष्टी अनहेल्दी आहेत, जशा जंक फूड खाणं, आउटसाइड फूड खाणं, की फॅटी फूड खाणं, हाय कॅलरी फूड खाणं, ह्या गोष्टींचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे.